आपण आपल्या आजच्या स्थूलता निवारणाच्या खास वर्गाला सुरुवात करूयात। उभं राहून पहिल्यांदा अंग मोकळं करून घ्यायचं। सूर्यनमस्कार घालून 3 सावकाश 3 जलद गतीने। हाताची नमस्कार मुद्रा, कोपरापासून मनगटापर्यंतचा भाग जमिनीला समांतर। सुरुवात करूयात। ओम ह्रां मित्राय नमः। ओम ह्रां मित्राय नमः। 1 ला श्वास घेऊन सोडायचा आहे। 2 ला श्वास घेत दोन्ही हात वर थोडंसं मागे झुकायचं आहे। 3 ला श्वास सोडत हात पावलांच्या बाजूला। 4 ला श्वास घेत डावा पाय मागे। 5 ला श्वास सोडत उजवा पाय मागे। 6 ला श्वास घेऊन सोडत अष्टांग निमनासन। 7 ला श्वास घेत भुजंगासन। 8 ला श्वास सोडत भूर्भुवासन। 9 ला श्वास घेत दक्षिण अश्वसंचलनासन। पादहस्तासन। श्वास घेत ऊर्ध्व हस्तासन आणि नमस्कारासन। ओम ह्रीं रवये नमः। ओम ह्रीं रवये नमः। 1 नमस्कारासन। 2 ऊर्ध्व हस्तासन। 3 पादहस्तासन। 4 दक्षिण अश्वसंचलनासन। 5 पर्वतासन। 6 अष्टांग नमनासन। 7 पूर्ण भुजंगासन। 8 पर्वतासन। 9 वाम अश्वसंचलनासन। पादहस्तासन। ऊर्ध्व हस्तासन। नमस्कारासन। ओम ह्रूं सूर्याय नमः। ओम ह्रूं सूर्याय नमः। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12। पुढचे 3 सूर्यनमस्कार थोडेसे जलद गतीने। ओम ह्रीं भानवे नमः। ओम ह्रीं भानवे नमः। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12। ओम ह्रौं खगाय नमः। ओम ह्रौं खगाय नमः। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12। ओम रहा पूष्णे नमः। ओम रहा पूष्णे नमः। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12। विश्राम। 5-6 श्वास दीर्घ वेळेचे जरा श्वासाची गती सामान्य होईपर्यंत आणि नंतर मग उभं राहूनच्या आसनाला सुरुवात करू। उभं राहून करण्याची 4 आसनं आहेत आपली नेहमीची। कटिवक्रासन, त्रिकोणासन, कोणासन आणि पादहस्तासन। सुरुवात करूयात। कटिवक्रासनाला पावलांमध्ये 6 ते 8 इंचाचं अंतर। दोन्ही हात जमिनीला समांतर, एकमेकाला समांतर। कमरेपासून खालचा भाग पूर्णपणे स्थिर ठेवायचा आहे। कमरेपासून वरचा भाग फक्त आपल्याला हलवायचा आहे। सुरुवात करूयात। पूर्णपणे श्वास भरून घ्यायचा आहे। श्वास सोडून देत सावकाश डाव्या बाजूला पूर्णपणे 180 कोनात वळायचं आहे। उजवा हात डाव्या हाताच्या खांद्यावर 10 अंक म्हणेपर्यंत 10 सामान्य श्वास। 1 2 3 4 5 6 7 8 9 10। सावकाश समोर। पुन्हा एकदा पूर्ण श्वास भरून घ्यायचा आहे। श्वास सोडून देत उजव्या बाजूला वळायचं आहे। उजव्या हाताकडे बघायचं आहे। डावा हात उजव्या हाताच्या खांद्यावर। 1 2 3 4 5 6 7 8 9 10। सावकाश समोर। हेच आसन व्यायाम म्हणून प्रत्येक बाजूला
5-5 वेळा श्वास घेत आणि श्वास सोडत सुरुवात करायची. श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडत डाव्या बाजूला 1 श्वास घेत मध्ये, उजव्या बाजूला 1 2 2 3 3 4 4 आणि 5 5. विश्राम. त्यानंतर करूयात दुसरं आसन उभं राहून करण्याचं. त्रिकोणासन. पावलांमध्ये जरा जास्त अंतर थोडंसं पुढचं फुटाचं, दोन्ही हात शरीराला लागून पूर्णपणे श्वास भरून घेत उजवा हात कानाच्या रेषेत सरळ घ्यायचा आहे आणि श्वास सोडत जमिनीला समांतर होईपर्यंत उजवा हात डावीकडे वळायचं वाकायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. सावकाश हात खाली. डाव्या हाताने करूयात. पूर्णपणे श्वास भरून घेत डावा हात कानाच्या रेषेत सरळ, डावा हात जमिनीला समांतर होईपर्यंत उजवीकडे वाकायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. सावकाश हात खाली. आता हेच आसन प्रत्येक बाजूला 5-5 वेळा करूयात. सुरुवात करूयात उजव्या हाताने. श्वास घेत उजवा हात वर, श्वास सोडत उजव्या बाजूला वाकायचं. 1 डाव्या हाताने, 1 2 2 3 3 4 4 आणि 5 5. विश्राम. उभं राहून करण्याचं तिसरं आसन कोणासन. पावलांमध्ये जास्तीत जास्त अंतर आपापल्या क्षमतेप्रमाणे. दोन्ही हात खांद्याच्या रेषेत सरळ, जमिनीला समांतर. पूर्णपणे श्वास भरून घ्यायचा आहे. श्वास सोडून देत कमरेतून खाली वाकायचं आहे आणि डाव्या हाताने उजव्या पायाला स्पर्श, उजवा हात जमिनीला 90 अंशाच्या कोनात, उजव्या हाताकडे पाहायचंय. 10 अंक म्हणेपर्यंत 10 सामान्य श्वास घ्यायला हरकत नाही. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. सावकाश मध्ये. पुन्हा एकदा पूर्णपणे श्वास भरून घ्यायचा आहे. कमरेतून वाकत खाली जायचं आहे. श्वास सोडत उजव्या हाताने डावा पायाला स्पर्श, डावा हात 90 अंशाच्या कोनात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. सावकाश वर यायचं आहे. आता हेच आसन व्यायाम म्हणून करूयात. प्रत्येक बाजूला 5-5 वेळा श्वास घेत आणि श्वास सोडत सुरुवात करूयात. श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडत डाव्या हाताने उजव्या पायाला स्पर्श. 1 श्वास घेत मध्ये, श्वास सोडून डाव्या हाताने उजव्या हाताने डाव्या पायाला स्पर्श. 1 2 2 3 3 4 4 आणि 5 5. विश्राम. उभं राहून करण्याचं चौथं आसन. 4 आसनातलं शेवटचं पादहस्तासन. दोन्ही हात शरीराला लागून, हात पायामध्ये 6 ते 8 इंचाचं अंतर. पूर्णपणे श्वास भरून घेत दोन्ही हात कानाच्या रेषेत सरळ घ्यायचेत, आकाशाकडे ताणायचेत आणि कमरेतून वाकत खाली जाऊन पावलांना स्पर्श करायचा आहे. कपाळ आपलं गुडघ्याला लावायचा प्रयत्न करायचा आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. सावकाश श्वास घेत वर. आता हे तर आसन व्यायाम म्हणून करायचंय. 10 वेळा श्वास घेत आणि श्वास सोडत सुरुवात करूयात. श्वास घेत आणि श्वास सोडत कमरेतून वाकायचं दरवेळेला. 1 पावलाला स्पर्श, कपाळ गुडघ्याला. 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. विश्राम. बसून घेऊयात.
बसून करण्याची आसनं करण्यापूर्वी दंडासनात विश्रांतीचं दंडासन. दोन्ही हात मागे, हाताची बोटं मागच्या दिशेने, पावलं हलवून पाय मोकळे करून घ्यायला हरकत नाही. मान ढिली सोडून द्यायची. श्वासाची गती सामान्य होईपर्यंत 5-6 श्वास दीर्घ घ्यायचेत. बसून करण्याची आपली 3 आसनं आहेत. चक्की आसन, स्थित कोणासन आणि पश्चिमोत्तानासन. पहिलं करूयात चक्की आसन. दोन्ही हाताची बोटं एकमेकात गुंफून मूठ तयार करायची. दोन्ही हात गुडघ्यांच्या अलीकडे, पूर्णपणे श्वास भरून घ्यायचा आहे. श्वास सोडून देत गुडघ्यांच्या पलीकडनं श्वास घे. गुडघ्यांच्या अलीकडून 1 2 घड्याळाच्या दिशेने 10 वृत्त. 3 4 5 6 7 हात कोपऱ्यात ताठ. 7 8 9 आणि 10. हेच आसन घड्याळाच्या विरुद्ध दिशेने, हात कोपऱ्यात ताठ, मूठ गुडघ्याच्या अलीकडे. श्वास भरून घ्यायचा आहे. श्वास सोडून देत पावलाच्या पलीकडनं गुडघ्याच्या अलीकडनं 1 2 3 4 5 6 7 8 9 10. विश्राम. नंतर करायचं आपल्याला बसून करण्याचं दुसरं आसन, स्थित कोणासन. मग अशा आपण उभं राहून केलं तसं हे आपण बसून करतो. दोन्ही पावलांमध्ये जास्तीत जास्त अंतर. दोन्ही हात जमिनीला समांतर आणि खांद्याच्या दिशेत सरळ. पूर्णपणे श्वास भरून घ्यायचा आहे. श्वास सोडून देत डाव्या हाताने उजव्या पावलाला स्पर्श. उजवा हात वर, उजव्या हाताकडे बघायचं आहे 10 अंक म्हणेपर्यंत. 10 सामान्य श्वास. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. सावकाश परत मध्ये यायचंय. पुन्हा श्वास भरून घ्यायचा आहे. श्वास सोडून देत उजव्या हाताने डाव्या पावलाला स्पर्श. डाव्या हात जास्तीत जास्त वर, डाव्या हाताकडे पाहायचंय. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. सावकाश मध्ये. तर हेच आसन व्यायाम म्हणून प्रत्येक बाजूला 5-5 वेळा श्वास भरून घ्यायचा आहे. डाव्या हाताने उजव्या पावलाला स्पर्श 1, उजव्या हाताने डाव्या पावलाला स्पर्श 1 2 2 3 3 4 4 5 5. विश्राम. शेवटचं आसन बसून करण्याचं तिसरं आसन, पश्चिमोत्तानासन. पाठीचा कणा सरळ, दोन्ही हात तळवे गुडघ्यांवर टेकलेले. पूर्णपणे श्वास भरून घेत दोन्ही हात कानाचे सरळ आणायचेत. थोडेसे आकाशाकडे ताणायचेत आणि कमरेतून वाकत तर्जनीने अंगठे किंवा चारी बोटांनी चवडे पकडण्याचा प्रयत्न करायचा आहे. 10 अंक म्हणेपर्यंत जास्तीत जास्त आदर्श स्थितीत जायचं आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. सावकाश हातवर. हेच पश्चिमोत्तानासन व्यायाम म्हणून करूयात. 10 वेळा श्वास घेत आणि श्वास सोडत. सुरुवात करूयात. श्वास घेत, दोन्ही हात वर, श्वास सोडत खाली, पायाचे चवडे पकडून स्ट्रेच करायचे. 1 2 प्रत्येक वेळी स्ट्रेच करून कपाळ गुडघ्याला लावायचा प्रयत्न करायचा. 4 5 6 7 8 9 आणि 10. विश्राम. पोटात झोपून करण्याची असण्यासाठी मकरासनामध्ये थोडी आधी विश्रांती घेऊयात. डाव्या पायावर उभ्या पायात त्याच्यावर कपाळ बकवायचं.
बोट बाहेरच्या दिशेने पाहायची, त्याचा आत मध्ये पुढच्या बोटाचं अंतर, श्वासाची गती सामान्य होईपर्यंत 5-6 दीर्घ श्वास. करूयात मकरासन, शलभासन आणि भुजंगासन. प्रत्येकाचे 2-2 प्रकार. आधी करूयात मकरासन, एकपाद मकरासन. सुरुवात करूयात हाताचं स्टँड करून, चेहरा अलगद स्टँडवर ठेवायचा हाताच्या. श्वास घेत उजवा पाय गुडघ्यातून वाकवत उजव्या पायाची टाच सीटला लावायचा प्रयत्न करायचा आहे 10 अंक म्हणेपर्यंत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. सावकाश पाय सरळ करायचा. डाव्या पायाने पूर्णपणे श्वास घेऊन घेत डाव्या पायाची टाच गुडघ्यात पाय वाकून सीटला लावायचा प्रयत्न करायचा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. सावकाश पाय सरळ करायचा. आता हेच एकपाद मकरासन प्रत्येक पायाने 5-5 वेळा व्यायाम म्हणून करूयात. उजव्या पायाने सुरुवात करूयात. उजवा पाय गुडघ्या लोकून उजवी टाच सीटला. 1, 1, 2, 2, 3, 3, 4, 4 आणि 5, 5. मकरासनाचा दुसरा प्रकार द्विपाद मकरासन. दोन्ही पायाची जोडी अखंड, अंगठ्याला अंगठा, टाचेला टाच, गुडघ्याला गुडघ्या चिकटलेला. पूर्णपणे श्वास घेऊन घेत पायाची जोडी गुडघ्यातून वाकवायची. दोन्ही टाचा सीटला लावायचा प्रयत्न करायचा आहे 10 अंक म्हणेपर्यंत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. सावकाश दोन्ही पाय सरळ. हेच द्विपाद मकरासन व्यायाम म्हणून करूयात 10 वेळा. श्वास घेत आणि श्वास सोडत. सुरुवात करूयात. श्वास घेत आणि श्वास सोडत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. विश्राम. नंतर दुसरासन शलभासन. समोर हनुवटी टेकायची, दोन्ही हात टेकावे आकाशाकडे करून दोन्ही हात मांड्यांच्या खाली. सुरुवात करूयात. एकपाद शलभासन उजव्या पायाने. पूर्ण श्वास घेऊन घेत उजव्या पाय गुडघ्याला जोरात न वाकवता कमरेतून उचलायचा. हाताचा आधार घ्यायला हरकत नाही. जास्तीत जास्त वर उचलून 10 अंक होण्यापर्यंत थांबूया. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. सावकाश खाली. डाव्या पायाने पूर्णपणे श्वास घेऊन घेत डाव्या पाय जास्तीत जास्त वर नेण्याचा प्रयत्न. हाताचा आधार घ्यायला हरकत नाही. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. सावकाश खाली. आता हेच एक शलभासन व्यायाम म्हणून प्रत्येक पायाने 5-5 वेळा करू. सुरुवात करूयात उजव्या पायाने. श्वास घेत उजव्या पायावर, श्वास सोडत खाली. 1, श्वास घेत डाव्या पायावर, श्वास सोडत खाली. 1, 2, 2, पाय गुडघ्यात 3, 3, 4, 4, 5, 5. विश्राम. दुसरा प्रकार द्विपाद शलभासन. दोन्ही पायाची जोडी अखंड, पूर्णपणे कमरेपासून पायाच्या अंगठ्यावर सरळ ठेवत दोन्ही पायाची जोडी उचलायची. असं बोल द्यायला हरकत नाही. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. सावकाश खाली. आता हेच द्विपाद शलभासन व्यायाम म्हणून करूयात 10 वेळा. श्वास घेत आणि श्वास सोडत. पायाची जोडी अखंड, पाय गुडघ्यात टाच. सुरुवात करूयात. श्वास घेत आणि श्वास सोडत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7,
8, 9 आणि 10. विश्राम. पुढचं आसन भुजंगासन. समोर कपाळ टेकवायचे, मागे पायाची नख जमिनीवर टेकवली असतील, पायाचा आकार सापाच्या शेपटीसारखा झाला पाहिजे. दोन्ही हात खांद्याच्या बाजूला करूयात अर्धभुजंगासन. पूर्णपणे श्वास घेऊन घेत नाभीपर्यंत भाग फक्त शरीराचा उचलायचा, दृष्टी आकाशाकडे. 10 अंक म्हणेपर्यंत थांबूयात. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. सावकाश समोर कपाळ टेकवायचे. हेच अर्धभुजंगासन. व्यायाम म्हणून 10 वेळा करूयात. श्वास घेत आणि श्वास सोडत. सुरुवात करूयात. श्वास घेत आणि श्वास सोडत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. विश्राम. पायामध्ये अंतर घ्यायचं. पुढच्या घटाचं हात आहेत तसेच समोर कपाळ टेकलेलं करणारा भुजंगासन. पूर्णपणे श्वास घेऊन घेत दोन्ही हात कोपऱ्यात ताठ होईपर्यंत वर जायचे. डाव्या खांद्यावर वळून उजव्या पायाची टाच पाहण्याचा प्रयत्न. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. सावकाश मान समोर घ्यायचे. सावकाश खाली यायचे. पुन्हा पूर्णपणे श्वास घेऊन घेत दोन्ही हात कोपऱ्यात ताठ होईपर्यंत वर जायचे. उजव्या खांद्यावर वळून डाव्या पायाची टाच पाहण्याचा प्रयत्न. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. सावकाश मान समोर घ्यायचे आणि मग खाली जायचे. दोन्ही पाय वळून घेत पूर्ण भुजंगासन. पूर्णपणे श्वास घेऊन घेत दोन्ही हात कोपऱ्यात ताठ होईपर्यंत वर जायचे. दृष्टी आकाशाकडे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. सावकाश खाली. आता हेच पूर्ण भुजंगासन व्यायाम म्हणून करणार आहोत. 10 वेळा श्वास घेत आणि श्वास सोडत. सुरुवात करूयात. श्वास घेत हात कोपऱ्यात ताठ. श्वास सोडत खाली समोर कपाळ टेकवायचं. 1. प्रत्येक वेळी स्थिती आदर्श झाली पाहिजे आपली. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. हातावरची चरबी कमी होण्यासाठी आणि हातातली शक्ती वाढण्यासाठी स्नायूंची अतिशय उत्तम असं भुजंगासन झाल्यानंतर पाठीवर झोपूयात. पाठीवर झोपून करायची 4 आसनं आहेत. तत्पूर्वी थोडीशी विश्रांती शवासनाच्या स्थितीमध्ये. श्वासाची गती सामान्य होईपर्यंत पाठीवर झोपून करण्याची 4 आसनं आहेत. उत्तान पादासन, मर्कटासन, चक्रिकासन, पादवृत्तासन आणि चक्रिकासन. प्रत्येकाचे 2-2 प्रकार. सुरुवात करूयात. पाठीवर झोपून करण्याच्या आसनांना दोन्ही पाय जोडून घ्यायचेत. दोन्ही हाताचे तळवे जमिनीकडे करून दोन्ही हात शरीराला लागून ठेवायचेत. सुरुवात करूयात. उत्तान पादासन. एक पाद उत्तान पादासन. पूर्णपणे श्वास भरून घेत उजवा पाय गुडघ्यात अजिबात न वाकवता अंगठा दिसेपर्यंत वर घ्यायचा. 10 अंक म्हणेपर्यंत 10 सामान्य श्वास. आदर्श स्थिती. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. सावकाश खाली. डाव्या पायाने करूयात. उत्तान पादासन. पूर्णपणे श्वास भरून घेत पाय गुडघ्यात अजिबात न वाकवता अंगठा दिसेपर्यंत वर उचलायचा आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. सावकाश खाली. आता हेच एक पाद उत्तान पादासन व्यायाम म्हणून करूयात. प्रत्येक पायाने 5-5 वेळा. सुरुवात करूयात उजव्या पायाने. श्वास घेत उजवा पाय वर, श्वास सोडत खाली. 1. श्वास घेत डावा पाय वर, श्वास सोडत खाली. 1, 2, 2,
3 3 4 4 5 5 विश्राम. द्विपाद उत्तान पादासन. दोन्ही पायाची जोडी अखंड. अंगठ्याला अंगठा टाच, टाच गुडघ्याला गुडघा. कमरेपासून पायाच्या अंगठ्यापर्यंत भाग एकदम स्ट्रेट. कमरेतून उचलायचा आहे. सुरुवात करूयात. पूर्णपणे श्वास भरून घेत दोन्ही पायाची जोडी अंगठे दिसेपर्यंत वर 10 अंक पर्यंत थांबायचंय. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. सावकाश खाली. तर हेच द्विपाद उत्तान पदासन व्यायाम म्हणून करूयात. 10 वेळा श्वास घेत आणि श्वास सोडत. सुरुवात करायची. श्वास घेत आणि श्वास सोडत. 1 2 3 4 पाय गुडघ्यात ताठ. 5 6 7 8 9 आणि 10. पोटाचे स्नायू बळकट होण्यासाठी अतिशय उत्तम असलेलं उत्तान पदासन झाल्यानंतर पाठीच्या करण्यासाठी अतिशय सोपं आणि उत्तम असलेलं आसन मर्कटासन करूयात. 2 प्रकार. दोन्ही हाताचे तळवे आकाशाकडे करून दोन्ही हात खांद्याच्या रेषेत सरळ. दोन्ही पाय गुडघ्यात दुमडून त्याचा सीटच्या जवळ. पायाची जोडी अखंड. मर्कटासनाचा पहिला प्रकार करूयात. पूर्णपणे श्वास भरून घ्यायचा आहे. श्वास सोडून देत दोन्ही पाय उजव्या बाजूला पूर्ण जमिनीवर टेकवायचे. आडवे. गुडघ्यावर गुडघा, घोट्यावर घोटा, अंगठ्यावर अंगठा, टाचावर टाच. मान आपली डावीकडे वळवायची पूर्णपणे. 10 अंक मिळेपर्यंत थांबूयात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. सावकाश मध्ये यायचंय. पुन्हा एकदा पूर्णपणे श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडून देत दोन्ही पायाची जोडी अखंडपणे डाव्या बाजूला पूर्णपणे आडवी करायची. गुडघ्यावर गुडघा, टाचावर टाच, अंगठ्यावर अंगठा. मान आपली पूर्णपणे उजव्या बाजूला वळवायची. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. सावकाश मध्ये. आता हेच आसन मर्कटासनाचा पहिला प्रकार. प्रत्येक बाजूला 5-5 वेळा करायचा आपल्याला. सुरुवात करूयात. श्वास भरून घ्यायचा आहे. दोन्ही पाय उजव्या बाजूला, मान डाव्या बाजूला. 1 श्वास घेत मध्ये दोन्ही पाय डाव्या बाजूला, मान उजव्या बाजूला. 1 2 2 श्वास घेत मध्ये, श्वास सोडत बाजूला. 3 3 पायाची जोडी अखंड. 4 4 आणि 5 5. विश्राम. दोन्ही पायामध्ये फूट 6 फुटाचं अंतर घ्यायचंय. जेणेकरून आपण जेव्हा पाय आडवे करू तेव्हा एका पायाचा गुडघा दुसऱ्या पायाच्या घोट्यावर आला पाहिजे. दोन्ही हात आहेत तसेच. पूर्णपणे श्वास भरून घ्यायचा आहे. श्वास सोडून देत दोन्ही पाय उजव्या बाजूला पूर्णपणे आडवे करायचे. डाव्या पायाचा गुडघा उजव्या पायाच्या घोट्यावर. मान आपली डावीकडे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. सावकाश. दोन्ही पाय मध्ये, मान मध्ये. पुन्हा एकदा पूर्ण श्वास भरून घ्यायचा आहे. दोन्ही पाय डाव्या बाजूला पूर्ण आडवे. उजव्या पायाचा गुडघा डाव्या पायाच्या घोट्यावर. मान आपली उजवीकडे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. सावकाश मध्ये. हे आसन व्यायाम म्हणून करूयात. प्रत्येक बाजूला 5-5 वेळा. सुरुवात करूयात. श्वास भरून घ्यायचा आहे. दोन्ही पाय उजव्या बाजूला, मान डाव्या बाजूला. 1 श्वास घेत मध्ये दोन्ही पाय डाव्या बाजूला, मान उजव्या बाजूला. 1 2 2 पाय मध्ये आले की मान मध्ये. 3 3 4 4 आणि 5 5. विश्राम. 2 आसनं आली आहेत. 2 आसनं शिल्लक आहेत आपली आता पाठीवर करण्याची. तिसरं आसन आहे पादवृत्तासन. 1 पाद आणि द्विपाद. दोन्ही हाताचे तळवे जमिनीकडे करून दोन्ही हात शरीराला लागून ठेवायचे.
करूयात उजव्या पायाने गळ्याच्या दिशेने पादवृत्तासन. सुरुवात करूयात. श्वास घेत जास्तीत जास्त मोठं वर्तुळ काढायचं आहे. श्वास सोडत पूर्ण करायचं आहे. 1 2 श्वास घेत अर्ध वर्तुळ, श्वास सोडत पूर्ण वर्तुळ. 3 पाय गुडघ्यात ताठ. 4 5 उजव्याच पायाने गळ्याच्या विरुद्ध दिशेने श्वास घेत आणि श्वास सोडत. 1 2 3 4 5. हेच एक पादवृत्तासन डाव्या पायाने करताना आधी घड्याळाच्या विरुद्ध दिशेने करूयात. श्वास घेत आणि श्वास सोडत. 1 2 3 4 5. घड्याळाच्या दिशेने डाव्या पायाने श्वास घेत पूर्ण वर्तुळ, निम्म वर्तुळ, श्वास सोडत पूर्ण वर्तुळ. 1 2 3 4 आणि 5. विश्राम. एक पादवृत्तासन झाल्यानंतर द्विपादवृत्तासन. दोन्ही पायाची जोडी अखंड. पाय गुडघ्यात अजिबात वाकवायचे नाहीत, कंबरेतून उचलायचे. 5 वृत्त घड्याळाच्या दिशेने, 5 घड्याळाच्या विरुद्ध दिशेने. सुरुवात करूयात घड्याळाच्या दिशेने. श्वास घेत निम्म वर्तुळ, श्वास सोडत पूर्ण वर्तुळ. 1 2 3 4 आणि 5. घड्याळाच्या विरुद्ध दिशेने श्वास घेत आणि श्वास सोडत. 1 2 3 4 आणि 5. शेवटचं आसन चक्रिकासन. एकपाद आणि द्विपाद. दोन्ही हाताचे तळवे आहेत तसेच जमिनीकडे करून शरीराला लागून हात ठेवायचे. दोन्ही पाय गुडघ्यात दुमडून टाचा सीटच्या जवळ. सुरुवात करूयात. नॉर्मल सायकलिंग. 10 पेडल पुढच्या दिशेने, 10 पेडल मागच्या दिशेने. सुरुवात करूयात पुढच्या दिशेने. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. विरुद्ध दिशेने 1 2 3 4 5 6 7 8 9 10. विश्राम. नंतर द्विपाद चक्रिकासन. दोन्ही पायाची जोडी अखंड. सुरुवात करत पुढच्या दिशेने पाय मारताना आधी पाय पोटाजवळ घ्यायचे. अर्धालासनासारखे 90 अंशाच्या कोनात जमिनीला समांतर. 1 कोणमुक्तासन अर्धालासन जमिनीला समांतर. 2 3 4 आणि 5. विरुद्ध दिशेने करताना आधी पाय जमिनीला समांतर 90 अंशाच्या कोनात पोटाच्या जवळ. 1 2 पायाची जोडी अखंड. 3 4 आणि 5. अशा रीतीने 14 आसनं आपली पूर्ण झालेली आहेत. विश्रांती घेऊयात. शवासनामध्ये एक ऑडिओ क्लिप ऐकूयात. किसी परिस्थिति में विचलित न हो. जीवन में कई अवसरों पर बड़ी विकट परिस्थितियां आती हैं. उनका आघात असह्य होने के कारण मनुष्य व्याकुल हो जाता है और अपनी विवशता पर रोता चिल्लाता है. प्रिय और अप्रिय घटनाएं तो आती हैं और आती ही रहेंगी. ऐसे अवसरों पर हमें विवेक से काम लेना चाहिए. ज्ञान के आधार पर ही हम उन अप्रिय घटनाओं के दुखद परिणाम से बच सकते हैं. ईश्वर की दयालुता पर विश्वास रखना ऐसे अवसरों पर बहुत ही उपयोगी है. हमारा ज्ञान बहुत ही स्वल्प है, इसलिए हम प्रभु की कार्यविधि का रहस्य नहीं जान पाते. जिन घटनाओं को हम आज अप्रिय देख समझ रहे हैं वे यथार्थ में हमारे कल्याण के लिए ही होती हैं. हमें समझ लेना चाहिए कि हम अपने मोटे और अधूरे ज्ञान के आधार पर परिस्थितियों का असली हेतु नहीं जान पाते, तो भी उसमें कुछ न कुछ हमारा हित अवश्य छिपा होगा जिसे हम समझ नहीं पाते. कष्टों के समय हमें ईश्वर की न्याय परायणता और दयालुता पर अधिकाधिक विश्वास करना चाहिए.
इससे हम घबराते नहीं और उस विपत्ति के हटने तक धैर्य धारण किए रहते हैं। संतोष करने का शास्त्रीय उपदेश ऐसे ही समय के लिए है। कर्तव्य करने में प्रमाद करना संतोष नहीं, वरन आई हुई परिस्थिति में विचलित न होना संतोष है। संतोष के आधार पर कठिन प्रसंगों का आधा भार हल्का हो जाता है। अखंड ज्योति, अप्रैल 1943, पृष्ठ 88। सावकाश उठून बसूयात प्राणायामाच्या शिक्षणासाठी। स्थूलता निवारणामध्ये 6 प्राणायाम मुख्य आहेत, त्याच्यापैकी 2 आपण महत्वाचे जे आहेत कपालभाती आणि अनुलोम विलोम 5-5 मिनिटं करूयात। त्याची समान मुद्रा कपालभातीसाठी, हात अलगद गुडघ्यांवर ठेवलेले, पाठीचे कान सरळ आणि श्वास फक्त झटका देऊन सोडण्याची क्रिया करायची। विश्राम करूयात। अनुलोम विलोम, हाताची वायुमुद्रा, अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा आहे। डावी नाकपुडी अनामिका आणि मध्यमिनी बंद करायची आहे। उजवीने नाकपुडीतून श्वास सोडायचा आहे। उजवीने घ्यायचा आहे, डावीने सोडायचा आहे। डाव्या नाकपुडीने श्वास सोडून आवर्तन पूर्ण करायचं आहे। करूयात भ्रामरी 5 वेळा। पूर्णपणे श्वास भरून घेऊन हमिंग करत श्वास सोडायचा आहे। पाच वेळा भ्रामरी झाल्यानंतर 5 वेळा दीर्घ ओंकाराचा उच्चार, उद्गीत प्राणायाम। पाचव्या ओंकारानंतर आत आलेल्या श्वासावरचं नियंत्रण सोडून द्यायचे। साक्षी भावाने आपल्या श्वासाकडे पाहायचंय। दृष्टी आपली 2 भुवयांच्या मध्ये आज्ञाचक्रावर केंद्रित करायची।